नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आपल्याला जर कोणी विचारलं की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दैदिप्यमान क्षण कुठला, तर मला माहिती आहे आपण सर्व आनंदाने सांगूयात. तो क्षण म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596. तर गेल्या 27 जूनलाच हा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला. तर ह्याच सोहळ्याचे काही क्षण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. पहिली गोष्ट म्हणजे ना, जेव्हा आम्ही रायगडावर पोहोचलो तेव्हा तो सोहळा पाहून ना मन भारावून गेलं. कारण की तिथे लोकांची एवढी गर्दी होती. म्हणजे शिवभक्तांची ही गर्दी पाहून मन भारावून का गेलं? कारण की असा विचार आला मनामध्ये की जर आज इतक्या वर्षांनी सुद्धा या शिवराज्याभिषेकासाठी शिवभक्त इतक्या गर्दीने तिथे येत असतील, तर ज्या दिवशी हा राज्याभिषेक सोहळा झाला असेल तेव्हा तिथलं वातावरण, तिथलं चैतन्य आणि लोकांचा आनंद किती असेल ना, ह्याचा विचार करूनच मन भारावून जातं. यावेळेस ना, रायगडावरच्या सजावटीमध्ये सर्वात जी दिलखेचक बाब होती ती म्हणजे फुलांच्या सजावटीची. यासाठी त्यांनी गुलाब, झेंडू, शेवंती, ऑर्किड आणि यासारख्या अनेक जातीची फुलं वापरली होती. आणि माहिती ही फुलं किती होती? तब्बल 2500 किलोची फुलं त्यांनी या सजावटीमध्ये वापरली होती. त्यांनी यामध्ये जे सजावट केली तो मग त्यामध्ये नगारखाना असेल, राजसदर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असेल, या सर्व वास्तूंना त्यांनी या सजावटीने अगदी सुंदर असं रूप दिलं होतं. मग त्यामध्ये त्याचबरोबर जर फुलांची तोरणं असतील, फुलांच्या माळा असतील, सगळीकडे ह्या फुलांची सजावट करून संपूर्ण रायगड जो आहे ना, सुंदर असा सजवला होता. पुढे होळीच्या माळावर सुद्धा ना छोटी मुलं अनेक साहसी प्रात्यक्षिकं करून दाखवत होती. त्याबरोबरच इथे काही साहसी खेळही होते. हे सर्व पाहताना ना, या कार्यक्रमाद्वारे आपली जी परंपरा होती, संस्कृती होती, तीच जनमानसामध्ये पसरवण्याचा खूप सुंदर प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला होता. महाराजांची पालखीसुद्धा ना खूप छान फुलांनी सजवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं होतं. आणि सूर्यचंद्र असेपर्यंत महाराजांची कीर्ती अशीच कायम तळपत राहील हे दाखवणारे फलक मात्र माझ्या नजरेतून सुटले नाहीत.
पुढे ही जी पालखी आहे ना ती जगदीश्वर मंदिराकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे गेली. त्या समाधीस्थळाला तिने एक फेर मारला आणि हे संपूर्ण पाहताना म्हणजे मन इतकं भारावून जात होतं, इतकं आनंद होत होता ना. तेव्हा आपण जर कधी हा रायगडावर हा जो सोहळा जर बघितला असेल ना तर मला हे कमेंटमध्ये आपण जरूर सांगा. भोजनालयासाठी 2 लाईन करण्यात आलेली आहेत, एक लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी. प्रत्येकाने आपल्या प्रत्येक जणाच्या रांगेत उभं राहून भोजन करायचं आहे. महिलांना विनंती आहे, रांगेत उभे असतील त्यांनी खाली इमारतीजवळ येऊन लाईनमध्ये राहून आपण भोजन करायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. तेव्हा असा होता हा शिवराज्याभिषेक सोहळा. आपण आपले नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन येऊयातच, मात्र तोपर्यंत आपल्याला हा छोटा मात्र महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूतच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.